अनपेक्षित प्रेम भाग 15. पण घरी आल्या आल्या तिला एक सुखद धक्का बसला होता. वेदू शांतपणे सोफ्यावर बसून अभ्यास करत होती. आजूबाजूला बऱ्याचशा नोटबुक पडलेल्या होत्या. हा चमत्कार कसा झाला हेच रियाला कळत नव्हतं. ती वेदूच्या जवळ जाऊन बसली. रिया म्हणाली, बच्चा काय करत आहेस तू? वेदू म्हणाली, मम्मा मी होमवर्क करत आहे. तुला दिसत नाही का? रिया म्हणाली, हो पण आज असं अचानक एवढ्या लवकर होमवर्क करायला कशी बसलीस तू? आणि तेही स्वतःहून? वेदू म्हणाली, मला डॅडाने सांगितलं होतं. तो म्हणाला होता की मी जर माझं होमवर्क पूर्ण केलं तर तो माझ्यासोबत चेस खेळणार. रिया म्हणाली, ओ हो असं आहे हो. तेच तर म्हटलं, अचानक एवढा बदल कसा झाला? वेदू म्हणाली, मम्मा मला डिस्टर्ब करू नको, मला अभ्यास करू दे. रियाला खूपच हसू येत होतं तिच्यावर. ती फ्रेश व्हायला निघून गेली. नंतर तिने वेदूला जेवू घातलं. 9 वाजत आले होते पण अजूनही अभि आला नव्हता. उषाबाई मात्र लवकरच झोपायला निघून गेल्या. रिया म्हणाली, वेदू बघ आजी पण झोपायला गेली की नाही, तू पण जाऊन झोप. डॅडासोबत चेस उद्या खेळशील. वेदू म्हणाली, नो, डॅडाने मला प्रॉमिस केलं होतं की माझं होमवर्क पूर्ण झालं की तो माझ्यासोबत चेस खेळणार म्हणून. मग तो यायला आधीच मी कसं झोपणार? रिया काही बोलणार त्याआधीच अभि घरी आला. वेदू लगेच त्याच्याकडे पळाली. त्यानेही तिला पटकन उचलून घेतलं. अभि म्हणाला, हे माय स्वीटू. तिच्या गालांवर किस करत तो बोलत होता. वेदू म्हणाली, डॅडा मी किती वेळापासून तुमची वाट बघत आहे. आपण चेस खेळणार आहोत ना? मी होमवर्क पण कंप्लीट केला. उप्स, याबद्दल तर अभि साफ विसरला होता. वेदू म्हणाली, डॅडा खेळायचं नाही का चेस? तू शिकवणार होता ना मला चेस कसं खेळायचं ते. रिया म्हणाली, वेदू अगं डॅडाचं जेवण पण बाकी आहे. अभि म्हणाला, इट्स ओके, मी नंतर जेवण करेन. आधी अभिने तिला समजावून सांगितलं. अर्थात वेदूला जास्त काही समजत नव्हतं पण घोडाउंट बघून तिला मजा फार येत होती. रिया त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती. त्याला तिला तिच्या आईचं बोलणं पटत होतं. मुलांना आई बाबा दोघेही हवेत पण तिला अभिचं नवलही वाटत होतं. वेदू त्याची मुलगी नव्हती तरीही जगांसमोर ते मान्य केलं होतं त्याने. तिचे खरे वडील कोण आहेत माहीत नव्हतं त्याला, पण कधी विचारलंही नाही त्याने. उलट त्याने स्वतःबद्दलची सगळी माहितीच आधीच सांगून दिली होती आपल्याला. वेदू सोबतही किती छान वागत होता तो. बस शेवटपर्यंत हे असंच राहील की नाही याची काळजी वाटत होती तिला. खेळता खेळता वेदू जागीच झोपी गेली. रिया म्हणाली, तुम्ही फ्रेश होऊन या, मी हिला झोपून येते तोपर्यंत. रियाने तिला उचलून आणि तिच्या आईजवळ तिला झोपून आली. अभि फ्रेश होऊन आला तर रिया त्यांच्यासाठी ताट लावत होती. अभि म्हणाला, मी घेईन माझ्या हाताने रिया, तुम्हाला करायची काही गरज नाही. रिया म्हणाली, हो तुम्ही घेऊ शकता पण सध्या मी आहे येते म्हणून देत आहे. अभि जेवायला बसला. अभि म्हणाला, तुम्ही जेवल्या का? रिया म्हणाली, हो मला भूक लागली होती म्हणून थांबली नाही, जेवून घेतलं. अभि म्हणाला, इट्स ओके, तसंही वाट नका बघत जाऊ, माझी परत यायची वेळ काही ठरलेली नसते. रिया म्हणाली, अभि म्हणाला, रिया सॉरी, ते मी सकाळी वेदूला प्रॉमिस केलं होतं पण नंतर मी चक्क विसरून गेलो. रिया म्हणाली, त्यात माफी मागण्यासारखं काही नाही आहे. आणि तसंही वेदूने एखादी गोष्ट मनात आणली ना की मग ती धरूनच बसते. खूपच हट्टी होत चालली आहे ती, इतकं मनाला नका लावून घेऊ. अभि म्हणाला, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे वेदूबद्दल. रिया म्हणाली, काय? अभि म्हणाला, मला वाटतं की वेदूची स्कूल चेंज करायला हवी. रिया म्हणाली, का बरं, या शाळेत काही प्रॉब्लेम आहे का? अभि म्हणाला, नाही प्रॉब्लेम तसा काही नाही, पण मला वाटतं असं सहज. आणि तसंही ती शाळा इथून खूप दूर पडते ना, तुम्हाला काय वाटतं? रिया म्हणाली, माझी काहीच हरकत नाही आहे, पण असं मध्येच कसं काय? अभि म्हणाला, म्हणजे? रिया म्हणाली, म्हणजे तसंही हे टर्म संपायला 3 महिने तर राहिलेले आहेत ना. आता जर आपण वेदूची शाळा बदलली तर तिचं डिस्टर्ब होईल. त्यापेक्षा सध्या तिला ह्या शाळेत राहू द्या. पुढच्या वर्षी नवीन शाळेत तिचं नाव टाकूया. अभि म्हणाला, यू आर राईट.
आपण पुढच्या वर्षी वेदूची स्कूल चेंज करूया. पण उद्यापासून वेदू गाडीने शाळेत जाईल. ड्रायव्हर ठेवतो मी तिच्यासाठी. रिया म्हणाली. पण त्याची काहीच गरज नाही आहे अभि. तिची शाळेची बस येथून पण जाते ना. मी मागेच विचारलं होतं त्यांना. अभि म्हणाला, प्लीज हे तरी मला करू द्या. मग मात्र रिया काहीच बोलली नाही. कारण तिला माहीत होतं तो काही आपलं ऐकणार नाही. रात्री झोपताना मात्र ती खूप गोंधळलेली होती. त्याच्या बाजूला एकाच बेडवर कसं झोपायचं हेच तिला कळत नव्हतं. आतापर्यंत फक्त तिची आई आणि वेदू ह्याच होत्या तिच्या आयुष्यात. आणि लगेच एखाद्या पुरुषांचा सहवास तिला काय वाटत आहे तिलाच कळत नव्हतं. अभि म्हणाला, रिया झोपा ना. आणि तुम्हाला कम्फर्टेबल नसेल वाटत तर मला सांगा. मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपतो. तो बेडच्या एका कोपऱ्यात झोपत बोलला. मग मात्र ती पण काही बोलली नाही. त्याच्याच खोलीतून त्यालाच कसं हाकलायचं. ती पण बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन झोपली. मधात अजून 3 जण झोपेल एवढी जागा होती. रियाला मात्र लगेच झोप लागून गेली. आज दिवसभरात खूप काम झालेली होती तिची. तो मात्र अजूनही त्याच्या मोबाईलमध्ये मेल चेक करत बसलेला होता. दुसरा दिवसही असाच गेला. आजही अभिला घरी यायला वेळ होता म्हणून रिया लवकर घरी आली होती. तर घरी आधीच कोणीतरी आलेलं होतं. एक पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी हॉलमध्ये सोफ्यावर मस्त पायांवर पाय ठेवून बसलेली होती. एटीत हातात मोबाईल होता. ती अशी बसलेली होती जणू हे काही तिचंच घर आहे. तीच मालकीण आहे या घराची. रिया म्हणाली, एक्सक्यूज मी. त्या मुलीने मोबाईलमधून मान वर करून रियाकडे पाहिलं. तिच्या नजरेत रियाला फक्त तिच्यासाठी तिरस्कार दिसत होता. रिया म्हणाली, तुम्हाला काही हवं आहे का? ती मुलगी म्हणाली, आय एम हिअर फॉर अभि. आय वॉन्ट टू मीट हिम. रिया म्हणाली, पण ते अजून घरी नाही आलेत. ती मुलगी म्हणाली, मला माहीत आहे. तो येईस तर वाट बघते मी. ती मुलगी परत मोबाईलमध्ये गुंतली. रियाकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं तिने. रिया स्वतःशीच बडबडली, कोण आहे ही? आणि इतक्या तोरात काय बसली आहे? जणू हे घर तिचंच आहे. आणि अभिला सरळ आरेकारे काय करते? त्यांच्या नातेवाईक मधली कोणी आहे का? म्हणजे बहीण वगैरे की कोणी मैत्रीण? रिया तिथून किचनमध्ये आली. रिया म्हणाली, मावशी ह्या बाहेर कोण आहेत? मावशी गोंधळल्या. काय बोलू त्यांना कळत नव्हतं. मावशी म्हणाली, ते माहीत नाही कोण आहेत. अभि बाबांना भेटायला आल्या आहेत. रिया म्हणाली, पण त्यांना तर आजही यायला उशीर होणार आहे ना. मावशी म्हणाले, मी केला अभि बाबांना फोन. ते येतच आहे. रिया म्हणाली, मीटिंग आहे ना पण त्यांची. ती सोडून येत आहेत का? कमाल आहे बाई. आणि मावशी तुम्ही इतक्या गोंधळलेल्या का आहात? काही टेन्शन आहे का? मावशी म्हणाली, नाही ते आपलं असंच. रिया म्हणाली, बरं त्यांना काही चहा पाणी? मावशी म्हणाली, कॉफी दिली मी त्यांना. रिया म्हणाली, बरं. आई आणि वेदू कुठे आहेत? मावशी म्हणाली, ते बाजूच्या एका छोट्याशा गार्डनमध्ये गेले आहेत. तेथे गेलेले आहेत. वेदू बेबी बाहेर जाण्यासाठी हट्ट करत होती ना म्हणून. तोच त्यांना बाहेर गाडी थांबवण्याचा आवाज आला. अभि चाला हे मात्र दोघांनाही समजलं. रिया पटकन बाहेर आली. तो मात्र त्याचे मोठमोठे पावडर टाकत आतमध्ये आला. तो दिसताच ती मुलगी मोबाईल ठेवून उठून बसली. ती मुलगी म्हणाली, ओहो अभि, तू आलास. मी केव्हाची वाट बघत आहे तुझी. तिच्या चेहऱ्यावर भलं मोठं हसू होतं. पण तो मात्र तेवढा स्थिर होता, भावनाहीन चेहरा. अभि म्हणाला, दीपा व्हाय आर यू हिअर? दीपा हे काय आहे? ऐकून रियाला 404 व्होल्टचा झटका नाही लागला तर 90. रिया स्वतःशीच बडबडली, दीपा म्हणजे अभिची आधीची बायको. पण ही तर भारतात नव्हती ना. मग आता कशी आली? आणि का आली ती परत? रियाला तर काही कळलंच नाही. काही सुचत नव्हतं तिला. दीपा म्हणाली, अरे कशाला म्हणजे? तुला भेटायला आलेली आहे ना मी. अभि म्हणाला, काय काम होतं? दीपा म्हणाली, काम काय असणार आहे? अभि, सहज आली आहे. आणि तुझी तर मीटिंग होती ना आता. मग मी आली हे कळताच ती मीटिंग सोडून आलास का तू? जसा आधी यायचा, फक्त माझ्या एका फोनवर. अभि म्हणाला, दीपा तुला खरंच काही काम असेल तर लिव्ह माय होम. दीपा म्हणाली, अरे हो जाणारच आहे. पण तुझं घर तर थोडं बघू दे. छान आहे रे हे घर पण.
पण आपल्या घरा इतकं सुंदर नाही. आपलं घर सगळ्यात बेस्ट आहे. रिया तर फक्त त्यांचं बोलणं ऐकत होती. अभि म्हणाला, हे घरी फक्त माझंच आहे. दीपा म्हणाली, हो रे, पण कधीतरी ते आपलं होतं ना. अभि म्हणाला, होतं कधीतरी, पण आता नाही. दीपा म्हणाली, तसंही तुझी चॉईस खूप खराब झालेली दिसत आहे अभि. स्वयंपाकघरात दारात उभ्या असलेल्या रियाकडे बघत दीपा बोलली. दीपाच्या नजरेचा पाठलाग अभिच्या नजरेनेही केला आणि त्याला रिया दिसली. त्याचं लक्षण होतं तिच्याकडे. तिला बघताच त्याच्या कपाळांवर आठ्या निर्माण झाल्या आणि रियाला कसं वाटत असेल त्याच्या कपाळांच्या आठ्या दिसल्या तिला. रिया स्वतःशीच बडबडली, याला नको होतं का आपण इथे? त्याचं बोलणं मी ऐकत आहे. हे कदाचित आवडलं नसेल त्याला. ती तशीच मागे फिरली आणि किचनमध्ये येऊन डायनिंग टेबलच्या खुर्चीवर जाऊन बसली. काम करणाऱ्या मावशीला वाटत होतं की आता रिया बेबी ओरडतील आपल्यालाच की दीपाबद्दल आधी का नाही सांगितलं म्हणून तुम्ही. पण रिया काहीच बोलली नाही. तिच्या आयुष्यात काय चालू होतं तिलाच कळत नव्हतं. बरं झालं आता वेदू आणि आई, तिची आई घरी नव्हती ते. नाहीतर वेदूने वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण केलं असतं आणि तिची आई तर हा सगळा प्रकार बघून फार हादरून गेली असती. थोड्या वेळाने अभि आत किचनमध्ये आला. अभि म्हणाला, मावशी, माझी मीटिंग आहे. मी बाहेर जात आहे. बाहेरूनच जेवण करून येईल आणि घरी यायला उशीरही होईल. अभिने रियाकडे नजर टाकली तर ती खाली मान घालून बसलेली होती. त्याच्याकडे साधं बघितलंही नाही तिने. मग तोही तसाच निघून गेला. बराच वेळ शांतता होती. शेवटी रिया जागेवरून उठली. तिने मावशीला हाक मारली. रिया म्हणाली, मावशी. आता मात्र मावशी थबकल्याच. ओरडा खायला तयार होत्या ना त्या. मावशी म्हणाले, हा रिया बेबी. रिया म्हणाले, यातलं काही आईला सांगू नका. एवढंच काय बोलून रिया झपाझपा पावलं टाकून तिच्या खोलीत निघून गेली. तिची आई आणि वेदूही घरी आले होते. तिघांनीही सोबत जेवण केलं. मावशींनी पण दीपाचा विषय काढलाच नाही. रात्री रिया मात्र वेदूला घेऊन झोपली होती. खरं तर कविताबाई नाहीच म्हणत होत्या तिला, पण वेदूही म्हणे. आईजवळ झोपायचं म्हणून मग त्याही काही बोलल्याच नाही. वेदू तर पटकन झोपली, पण रियाला काही झोप येत नव्हती. सतत तिच्या डोक्यात नको नको ते विचार येत होते. अभिला यायला बराच उशीर झाला होता. 12 वाजलेले होते. तो येईपर्यंत गाडीच्या आवाजाने तिने ओळखलं होतं की तो आला आहे म्हणून. तो मात्र ठरवूनच आला होता की आता रियाशी सरळ सरळ बोलायचं. ती जर झोपली असेल तर तिला उठवायचं, पण आजच सगळं क्लिअर करायचं. तो जसा रूममध्ये आला तसे तिने डोळे बंद करून घेतले. त्याला ऑकवर्ड फील होत होतं. हे तिलाही कळत नव्हतं. फक्त तिला त्यांच्याशी बोलायचं नव्हतं. काय बोलायचं, कसं बोलायचं तिला कळत नव्हतं. चूक तिची नव्हती, पण तरीही तिला अपराध्यासारखं वाटत होतं. तिला असं वाटत होतं की ती त्या दोघांच्या मध्ये आलेली आहे. तिला उठवायचं आणि तिच्याशी बोलायचं हे ठरून आला होता तो. पण सोबत वेदू दिसली आणि मग तो गप्प राहिला. कपडे न बदलता तो वेदूच्या बाजूला पडला. वेदूच्या केसातून हात फिरवत त्याने तिच्या कपाळांवर किस केलं. रियाचे डोळे बंद होते, पण तिला त्याच्या सगळ्या हालचाली जाणवत होत्या. खूप प्रयत्न केला अभिने झोपण्याचा, पण झोप काही त्याला येत नव्हती. नुसतं या कडेवरून त्या कडेवर होत होता. तो अस्वस्थ आहे तिला कळत होतं, पण तीही काहीच करू शकत नव्हती ना. शेवटी तो उठून बसला, गाडीची चाबी घेतली आणि रूमच्या बाहेर पडला. दाराचा आवाज आल्यावर तिने डोळे उघडले. नंतर गाडीचाही आवाज आला, म्हणजे तो बाहेर गेला. इतक्या रात्री कुठं गेला असेल हा? दीपाकडे तर गेला नसेल का? आता मात्र रियाची पूर्ण झोप उडालेली होती. तो आकाशकडे गेला होता. आकाश म्हणाला, बस कर यार, किती घेशील? जवळजवळ एक पूर्ण बॉटल खाली केली होती अभिने. अभि म्हणाला, व्हाय सी इज बॅक ब्रो, व्हाय सी इज हिअर. आकाशला खरं तर खूप खराब वाटत होतं. आली तर आली, का दीपा आली परत? तिच्या येण्याने अभिला इतका फरक का पडावा? मान्य आहे, दीपा त्याचं पहिलं प्रेम होती, पण त्याच्या प्रेमाच्या लायकीची नव्हती ना ती. आता अभिने रियाकडे लक्ष द्यायला हवं. दीपाच्या येण्याने रिया आणि अभिच्या नात्यांवर काही परिणाम नको व्हायला. अभि कधीच दीपाला विसरू शकला नव्हता. तिचा राग करायचा तो, पण ती नेहमीच त्याच्या आठवणीत होती.
आता तर इथे आली आहे. का आली आहे काय माहिती. सारखी जवळ येत राहील मग. अभि पुन्हा तिच्याकडे खेचला गेला तर मग रियाचं काय, वेदूचं काय. अभि म्हणाला, ब्रो व्हाय सी इज बॅक. पूर्ण नसेत होता अभि. एकच प्रश्न परत विचारत होता आणि आता त्याच्याशी बोलून काहीच फायदा नव्हता. आकाशने त्याला बेडवर व्यवस्थित झोपवलं. रात्रभर झोपेत अभि काहीतरी बडबड करत होता. सारखं दीपाचं नाव घेत होता. आता मात्र आकाशला काळजी वाटायला लागली होती. जी भीती राधिक बोलून दाखवलेली होती ती खरी होती की काय. अभि रियाची साथ नाही देऊ शकला तर. तसा तो खूप खंबीर होता. पण दीपाप्रती त्याचं प्रेम सगळ्यांनाच माहिती होतं. रविवारच होता म्हणून आज ऑफिस नव्हतं आणि म्हणून काही घाई पण नव्हती. पण कविताबाईंच्या प्रश्नाची उत्तर मात्र रियाकडे नव्हती. कविताबाई म्हणाली, अगं काय विचारत आहे मी. जावई बापू घरी आलेत नाहीत का रात्री. रिया म्हणाली, आई मला नाही माहिती, मला झोप लागली होती ग. कविताबाई म्हणाली, कसं वागणं आहे रिया हे तुझं. बायको आहेस ना तू त्याची, लक्ष नको का द्यायला तू. फोन करायचा ना त्यांना. कुठं अडकले असतील, काही प्रॉब्लेम तर नसेल ना. रिया म्हणाली, आई ते काय लहान आहेत का. कविताबाई म्हणाली, ते मला काही माहिती नाही. तू आत्ताच्या आत्ता फोन कर त्यांना. नाईलाजाने रियाने त्याला फोन लावला. खरं तर खूप टेन्शन आलं होतं तिला. तो जर आता दीपासोबत असेल तर. आणि मग आपण फोन करणं बरोबर आहे का. त्याला आवडेल का. बराच वेळानंतर फोन उचलला गेला. रिया म्हणाली, हॅलो. आकाश म्हणाला, हॅलो रिया. रिया म्हणाली, आकाश. आकाश म्हणाला, हो अभि माझ्या घरी आहे. रात्रीच आला आणि आता झोपलेला आहे. रिया म्हणाली, अच्छा ते बरे आहेत ना. आकाश म्हणाला, हो सगळं ठीक आहे. डोंट वरी. ते रात्री उशीर झाला म्हणून तो इथेच थांबला. तू उठल्यावर सांगतो मी त्याला तुला कॉल करायचा म्हणून. रिया म्हणाली, ओके. रिया म्हणाली, आई रात्री उशीर झाला होता म्हणून ते आकाशकडेच थांबलेले होते. येतील थोड्या वेळाने घरी. खरं तर कुठेतरी मनातून तिला थोडं बरं वाटत होतं की तो दीपासोबत नाही आहे म्हणून. कविताबाई म्हणाली, बरं झालं बाई. असं माहिती असलं की जीवाला घोर नाही राहत ना. बरं मी काय म्हणते, आपल्या जुन्या घरांजवळ त्या शर्माबाई नव्हत्या का राहत. त्यांची तब्येत खूपच खराब झालेली आहे. काल रात्रीच माहिती पडलं मला. मी जरा भेटून येते. आमच्या महिला मंडळमधल्या सगळ्याच जणी येणार आहेत ना. दिवसभर तेथेच थांबेल. रिया म्हणाली, आई मी येऊ का तुला सोडायला. कविताबाई म्हणाली, नाही ग मी काय लहान आहे का. जाते मी बरोबर. रिया म्हणाली, बरं मी ड्रायव्हर काकांना सांगून देते. ते 3:30ला तुला आणि हो तू निघायच्या आधी मला कॉल कर. मी येईल तिकडं. आपल्या ते जुनं घर रिकामं पण तर करायचं आहे ना. कविताबाई म्हणाली, हो ग ये मग. मी ते सामान घेऊन येऊ इकडं. रिया म्हणाली, हो. बऱ्याच वेळानंतर अभिला जाग आली. डोकं धरून उठला होता तो. अभि म्हणाला, डोकं खूप दुखतंय माझं. आकाश म्हणाला, इतके घेशील तर असंच होणार ना. अभि काहीच बोलला नाही. आकाश म्हणाला, रियाचा फोन आला होता का तुला. मी उचलला मग. अभि म्हणाला, कधी आणि काय म्हणाली. आकाश म्हणाला, काही नाही विचारत होती. तू कुठे आहेस, बरा आहेस की नाही. ब्रो तू तिला साधं सांगितलंही नाही की तू रात्री घरी नसणार आहेस म्हणून. अभि म्हणाला, घरी गेलो होतो मी आकाश, पण काही सुचत नव्हतं म्हणून इथं आलो ना मी. आकाश म्हणाला, पण तू फ्रेश हो. मी कॉफी करते आपल्यासाठी गरमागरम. दोघेही कॉफी घेत बसलेले होते. गरम गरम कॉफी पिल्यावर त्याला जरा बरं वाटायला लागलं होतं. आकाश म्हणाला, रात्री झोपेत तू खूप बडबड करत होता अभि. सारखं दीपाचं नाव घेत होता. अभिच्या चेहऱ्यांवर तणाव साफ दिसत होता. आकाश म्हणाला, टेन्शन मी तुला काही सांगणार. काय बरोबर काय चुकीचं तू काय करायला हवं. फक्त एवढं सांगेल की काहीही करण्याच्या आधी काहीही एवढं नेहमी लक्षात असू दे की तुला आता बायको आणि एक मुलगी आहे. अभि म्हणाला, आय नो एव्हरीथिंग आकाश. अभि थोडा विचार करत बोलला. दुपारी अभि घरी आला तर वेदू आणि रिया हॉलमध्ये बसलेले होते. समोर ड्रॉइंग बुक आणि हातात कलर्स घेऊन काहीतरी करत होत्या दोघीजणी.
वेदूचं लक्ष अभिकडे गेलं आणि ती तशीच पडत पडत त्याच्याकडे गेली आणि नेहमीसारखंच त्याने तिला उचलून घेतलं. वेदू म्हणाली, डॅडा कुठे होतास तू? आय मिस यू ना. अभि म्हणाला, सॉरी बच्चा, मी कामात अटकलो होतो ना. आणि तू काय करत आहे कलर सोबत? वेदू म्हणाली, मी मासोडी काढत आहे, एक मोठी आणि एक छोटी. आणि हे बघ, हे पाणी. वेदू त्याला ड्रॉइंग बुक दाखवत बोलत होती. अभि म्हणाला, अरे वा, इट्स ब्युटिफुल. तेवढ्यातच मावशी बाहेर आल्या. मावशी म्हणाल्या, अभि बाबा, तुम्हाला जेवायला वाढवू का? अभि म्हणाला, नाही मावशी, मी आकाशकडूनच जेवण करून आलेलो आहे. रिया म्हणाली, वेदू, झालं ना तुझं ड्रॉइंग? मग चल आता तुझं हे सगळं सामान आवर आणि व्यवस्थित ठेवून दे. वेदू तिचे ड्रॉइंग बुक आणि कलर्स घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. रियाही तिथून उठली. अभिकडे तिने साधं बघितलंही नाही. अभि म्हणाला, रिया, आय वॉन्ट टू टेक टू यू. रिया म्हणाली, मला पण तुम्हाला काही सांगायचं होतं. अभि म्हणाला, यस. रिया म्हणाली, ती आई तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे, आमच्या जुन्या घराकडे. तर संध्याकाळी मी पण जात आहे, राहिलेलं सामान घेऊन येते. त्या घर मालकाला घर खाली करून पाहिजे ना, सोबत वेदूला पण घेऊन जाते. अभि म्हणाला, ओके, नो इश्यूज, जा, पण आपली गाडी घेऊन जा. रिया म्हणाली, ठीक आहे. अभि म्हणाला, एनिथिंग? तिने नकारात्मक मान हलवली. अभि म्हणाला, ओके, मी म्हणत होतो. रिया म्हणाली. अभि, तिने मध्येच त्याला अडवलं. तिला माहीत होतं तो कशाबद्दल बोलत आहे म्हणून, आणि तिला भीती वाटत होती की जे तिला ऐकायचं नाही तेच ऐकायला मिळणार आहे, तर त्यापेक्षा त्या विषयांवर बोलणंच नको. रिया म्हणाली, अभि, ते मला खूप झोप येत आहे, झोपते मी. वेदू सोबत आहे, तिला पण झोपवते. त्याचं काहीही न ऐकता ती तिथून निघून गेली. अभि स्वतःशीच बडबडला, ही मला इग्नोर का करत आहे? नाईलाज झाला त्यांचा. तसंही वेदू समोर तो ह्या विषयांवर बोलू शकत नव्हता ना. कविताबाई म्हणाली, सगळं घेतलं ना रिया? रिया म्हणाली, हो ग आई, तू फक्त वेदूकडे लक्ष दे, मी घेते सगळं. वेदू बसल्या जागीच झोपी गेली होती. दुपारी झोप तर झोपली नाही आणि आता अशीच कविताबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली. घर मालक म्हणाला, घराला चांगली किंमत मिळाली, मग आता ज्यांनी घर घेतलं ते कधीही येऊ शकतात ना राहायला. म्हणून तुम्हाला घाई केली घर खाली करायची. नाहीतर तुमचं सामान असं कितीही दिवस या घरात राहिलं असतं तरी मला काही अडचण नव्हती. कविताबाई म्हणाली, नाही, तुमचं बरोबर आहे दादा. खरं तर रियाला घर खाली करताना खूपच वाईट वाटत होतं. नाही म्हटलं तरी खूप आठवणी होत्या तिच्या या घरात. वेदूला मोठं होताना बघितलं होतं तिनं या घरात. ते घर छोटंसं होतं, पण त्या तिघीही आनंदाने राहत होत्या तिथे. ड्रायव्हर एक सामान उचलून गाडीत टाकत होता. त्यांनी अजून एक टेम्पोही बोलावला होता. मोठं सामान, कविताबाईंनी सिलाई मशीन या सगळ्यांसाठी, पण टेम्पो यायच्या आधीच अभि तेथे आला. तो घर मालक तर अभिला बघून लगेच समोर आला. घर मालक म्हणाला, या साहेब या, बस हे घर खालीच करत आहोत आम्ही, हेच राहायचं आधी येते. आता हे घर तुमचं. रिया आणि कविताबाई तर गोंधळल्याच होत्या. कविताबाई म्हणाल्या, जावई बापू, तुम्ही विकत घेतलं का हे घर? अभि म्हणाला, हो, तुमच्या खूप आठवणी असतील ना या घरामध्ये, मग हे घर कायम तुमचंच राहावं म्हणून विकत घेतले मी. आणि हे सगळं सामान पॅक करायची काहीच गरज नाही. महत्त्वाचं काही असेल तर तेच घ्या फक्त, बाकी राहू द्या येतेच. आपलंच घर आहे हे, आणि आता कायमचं. कविताबाईंना मात्र खूप भरून आलं होतं. अभिमान वाटत होता त्यांना त्यांच्या जावयांचा. अभिची नजर रियाकडे गेली. ती अजिबात खुश नव्हती. त्यांना वाटत होतं की जेव्हा तिला कळेल की हे घर आता कायमचं तिचं राहील, तेव्हा तिला खूप आनंद होईल. पण तिच्या चेहऱ्यांवर थोडाही आनंद दिसत नव्हता. रिया स्वतःशीच बडबडली, का घेतलं असेल यांनी हे घर विकत? आम्हाला परत येथे पाठवून याचा दीपासोबत राहायचा विचार आहे की काय? ते सगळे घरी आले, पण रिया शांतच होती. वेदू तर फक्त अभिसोबतच होती. जेवली पण त्यांच्या सोबतच ती. आणि आता रियाला वेदूची खूप काळजी वाटू लागली होती. तिचं असं शांत राहणं अभिला जाणवलं होतं. एवढा अंदाज तर त्याला आलाच होता की दीपा घरी आल्यापासून रियाचं वागणं बदललेलं आहे.
रात्री रिया एकटीच रूममध्ये होती. वेदूला काही तिच्या आईने पाठवलं नव्हतं. अभिही अजून रूममध्ये आला नव्हता. तिला वाटलं होतं कालसारखा कदाचित आजही निघून गेला असेल, म्हणून बेडवर पडून नुसता विचार करत होती ती. झोप तर तिला काही येत नव्हती, पण नाही, थोड्याच वेळात तो आला आणि अचानक आल्याने रियाला झोपायची ॲक्टिंग पण नाही करता आली. तिला बोलायचं नव्हतं त्याच्याशी, म्हणून तिने ठरवलं होतं की तो आल्या आल्या झोपायचं सोंग घेऊ. पण बराच वेळ तो आला नाही. मग तिला वाटलं तो काही आता येणार नाही आणि नेमका तेव्हाच तो आला आणि मग तिला काही करताच आलं नाही. अभि म्हणाला, थँक गॉड तुम्ही जाग्या आहात. मला वाटलं झोपल्या असल्या तुम्ही. अँड सॉरी, एक महत्त्वाचा कॉल सुरू होता. रिया म्हणाली, अच्छा, पण मला झोप येत आहे. आपण नंतर बोलूया का? अभि म्हणाला, नो रिया, नो प्लीज डोंट इग्नोर मी. मला आताच बोलायचं आहे तुमच्याशी. आता तिचा नाईलाज झाला. ती उठून बसली. रिया म्हणाली, काय बोलायचं आहे तुम्हाला? अभि म्हणाला, तुम्हाला आपल्या लग्नाआधी राधिकाने माझ्याबद्दल सगळं सांगितलं होतं ना? रिया म्हणाली, हो सांगितलं होतं ना. अभि म्हणाला, काल जी आपल्या घरी आली होती ती दीपा होती, माय एक्स वाईफ. रिया म्हणाली, माझ्या लक्षात आलं ते. अभि म्हणाला, तुला राग आला का? रिया म्हणाली, मला का राग येईल? अभि म्हणाला, ती अशी अचानक आपल्या घरी आली म्हणून. रिया म्हणाली, ती तुम्हाला भेटायला आली होती ना, मग मला काय अडचण? मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अभि म्हणाला, बट ट्रस्ट मी रिया, ती येणार होती मला नव्हतं माहिती. मला तर ते पण माहिती नाही की ती भारतात परत कधी आली आहे म्हणून. रिया म्हणाली, तुम्ही हे सगळं मला का सांगत आहे अभि? अभि म्हणाला, यू आर माय वाईफ आणि ती येऊन गेल्यापासून तुम्ही थोड्या डिस्टर्ब पण वाटत आहात ना म्हणून. रिया म्हणाली, नाही तसं काही नाही. रिया म्हणाली, कम ऑन रिया, जे काही असेल ते बोलून टाका. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आय विल चीट, तर असं काहीच होणार नाही आहे. मी तुम्हाला दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. रिया म्हणाली, अभि, मी हे लग्न फक्त वेदूसाठी केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काय करता याच्याशी मला काहीही संबंध नाही आहे. मला तर फक्त वेदूचीच काळजी वाटत आहे. अभि म्हणाला, तिची काळजी करायची काहीच गरज नाही आहे. आय एम हेअर फादर, तिला कधीही दूर करणार नाही मी. आणि हे पण लक्षात ठेवा की आय एम अ मॅरिड मॅन. एक्स्ट्रा मॅरिडर अफेअर तर मी कधीच करणार नाही. सो डोंट वरी. तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींची भीती वाटत असेल तर नका वाटून घेऊ. तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही. रिया म्हणाली, एक विचारू का मी तुम्हाला? अभि म्हणाला, यस. रिया म्हणाली, अजूनही प्रेम आहे का तुमचं दीपावर? अभि म्हणाला, माहीत नाही, पण तिरस्कार आहे, खूप आहे. रिया म्हणाली, तिरस्कारही तर प्रेमातूनच येतो ना. अभि म्हणाला, असेल, पण ते काहीही असलं तरी त्याच्या आपल्या आयुष्यावर काहीही परिणाम होणार नाही आहे. रिया म्हणाली, अभि, मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की मी तुमच्या बायकोंच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही म्हणून. त्यामुळं तुम्हाला जर दीपाकडे किंवा इतर कोणाकडे जायचं असेल तर माझी काहीही तक्रार नसेल. अभि म्हणाला, व्हॉट? त्याचा चिडलेला स्वर. रिया म्हणाली, नाही म्हणजे प्लीज तुम्ही चुकीचा अर्थ नका ना काढू. पण मी फक्त नावापुरतीच तुमची बायको आहे ना, म्हणून काहीही करताना तुम्ही तुमच्या बायकोला फसवत आहात असं मनात आणू नका. मला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही वेदूला कधीही अंतर देऊ नका. ती खूप गुंतलेली आहे तुमच्यात. तुमच्यापासून वेगळं होणं तिला जमणार नाही आता आणि तिच्यापासून दूर मला होता येणार नाही. त्यामुळं नाईलाजाने का होईना आपल्याला सोबत राहावंच लागेल. अभि म्हणाला, मला माहीत आहे आणि मी स्वतः वेदूला कधीही दूर करणार नाही. तुम्ही असले कुठलेही विचार मनात आणू नका. वेदू आता माझी जबाबदारी आहे. रिया म्हणाली, आणखीन एक विचारू का मी तुम्हाला? अभि म्हणाला, तुम्ही मला कितीही प्रश्न विचारू शकता रिया. रिया म्हणाली, तुम्ही फक्त तुमची कंपनी वाचवण्यासाठी लग्न केलं ना माझ्यासोबत? अभि म्हणाला, यस, आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. रिया म्हणाली, मग तुम्ही दीपालाच परत का शोधण्याचा प्रयत्न केला नाही?
तिच्याशीच पुन्हा लग्न करायचं तुम्ही का ठरवलं नाही? अभि म्हणाला, आपण केलेल्या चुकीतून शिकायचं असतं रिया. तीच चूक परत करायची नसते. तर आपल्यापेक्षा जास्त मूर्ख कोणीच नाही मग. रिया म्हणाली, बरं मग वेगळा प्रश्न मीच का? अभि म्हणाला, कारण आपल्या दोघांनाही गरज होती. हे सगळं वेदूसाठी केलं मी आणि मी वेदूसोबत अटॅच झालो होतो. रिया शांतच बसली. मनातली काळजी थांबता थांबत नव्हती. अभि म्हणाला, रिया प्लीज मनात काहीही ठेवू नका. यू आर माय वाईफ. मला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायलाच पाहिजे. काहीही असेल तर बोला. रिया म्हणाली, मला भीती वाटत आहे की उद्या जर तुम्ही दीपाकडे परत गेले तर, किंवा दुसरीच कुठली मुलगी तुमच्या आयुष्यात आली तर. माझं काही नाही, पण वेदू, तिला नाही जमणार ना तुमच्याशिवाय राहणं. मी एकटी तिला सांभाळू शकते, पण एकटं राहणं तिला नाही जमणार ना आता. अभि म्हणाला, तशी वेळ नाही येणार रिया. रिया म्हणाली, आम्ही राहत होतो ते घर का विकत घेतलं? तुमचा असा काही विचार आहे का की आम्ही इथे जाऊन राहावं म्हणून? अभि म्हणाला, नो, तसं काही नाही. ओ माय गॉड, तुम्ही असा अर्थ काढाल मला असं माहिती नव्हतं. त्या घरामध्ये तुमच्या आठवणी आहेत, इमोशनल अटॅचमेंट आहे, म्हणून विकत घेतलं मी हे घर. ते बस एवढंच कारण आहे. रिया म्हणाली, अभि मी सरळ बोलते. तुमच्या मनात जर असं काही असेल तर प्लीज क्लिअर करून सांगा मला. आत्ताच सांगा तुम्ही. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.